आगामी विधानसभा निवडणुकीत उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ओबीसींचे 100 आमदार विधानसभेत पोहोचले पाहिजेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी येथे केले. वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात सुरू असलेली ओबीसी, एससी, एसटी आरक्षण बचाव यात्रा अकोला शहरात पोहोचली असता टॉवरजवळील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयासमोर आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. ओबीसींनी आरक्षणासंदर्भात जागृत राहिले पाहिजे, अन्यथा ओबीसी आरक्षण खुंटीला बांधले जाणार असल्याचे सांगत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यातील सत्ताधारी मराठ्यांच्या विरोधात संघर्ष करत असल्याचेही ॲडव्होकेट आंबेडकर यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होत असून त्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना पाठिंबा देणारा एक वर्ग तर ओबीसींना पाठिंबा देणारा दुसरा वर्ग आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची पंचायत झाली असून समाजातील हा तिढा सोडवावा लागेल, असे ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले. तथापि ओबीसीचं या इलेक्शन पुरतं सावध राहा. दोघांची भांडणं आहेत तिथे असणारं ओबीसीचं आरक्षण काढण्याच्या दृष्टिकोनातून जो काही खेळ होणार आहे तो मी त्या ठिकाणी मांडला आणि त्या मांडण्याच्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणाले की ओबीसीलाच मतदान देऊन आपले आमदार त्यांनी निवडून आणावेत. मनोज जरांगेने ईडब्ल्यूएसची मागणी केली आहे आणि त्याला भाजपनं समर्थन दिलं आहे. त्यांचा कौतुक सुद्धा ते मी वाचलेलं नाही, त्याच्यामुळे नो कॉमेंट्स. आपण ज्याप्रमाणे म्हटलंय की उद्धव ठाकरे हे म्हणजे मुस्लिम मध्ये त्यांची प्रसिद्धी अधिक झालेली असं आपल्या म्हणण्याचं वक्तव्य झालेलं आहे. तर यातून उद्धव ठाकरे जे आहे ते हिंदुत्वापासून दूर गेले असं वाटतं. मी असं काहीच बोललेलो नाही. तुम्ही म्हणाल त्यांचं प्रसिद्धी मी फक्त एवढंच म्हणालो की शिवसेनेचा जो वोटर आहे तो शिवसेनेचा वोटर एकनाथ शिंदेकडे अधिक राहिला आणि त्याच्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट जास्ती झाला. उद्धव ठाकरे यांच्याकडे सिन्याचा वोटर कमी राहिला, पण काँग्रेसचा जो मतदार आहे तो मतदार गेल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आलेत असं मी त्या ठिकाणी म्हणालो.